प्लीज समालोचन कक्ष के पास आजिए। बघूया हे मात्र उजवी पद्धतीचे चेंडू इथे जातो थर्डमॅनच्या दिशेने, परंतु इथे सुरेख अशी क्षेत्ररक्षण, 1 रन मात्र खर्च केली जाईल, 1 रनात भर. नो चेंडू असणार आहे, लेग बायच्या रूपात नो चेंडू असणार आहे, एक अतिरिक्त धाव, 1+1, 9 धावा. 40+ को जो भी खिलाड़ी रहेगा प्लीज समालोचन कक्ष के पास आजिए. ते मात्र फुलटो चेंडू, तेवढाच पुरेपूर फायदा घेताना जाई प्रीमियर लीग पॉवर बाय षटकार वाजव डीजे. थैंक यू डीजे. ये बल्लेबाज घातक हो सकता है. 40+ के कैप्टन आ जाए टीम के. ए टीम के कैप्टन हेमंत खड़े, बी टीम में धर्मेंद्र भाई टोकिया, तो महेश पाटी, दरिया भाई, कोई भी आ जाओ भैया. मनीष भाई છે એટલે આપણે ચિઠ્ઠી પાડી દે ને પછી ટોસ કરીને મેચ રમવાનો હોય છે. 40+ ની આના પછી हेलो, ये बल्लेबाज को रोकना पड़ेगा. अगर इसके बैट्स इसका बल्ला चला तो ये रोकते नहीं. क्योंकि आता मात्र जयराज मात्र ऑन फायर होताना इथे मात्र लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल का? यस, सीमा पार चौका वाजव डीजे. थोडंसं महागडा शतक महेंद्र यांचा, 23 रन आतापर्यंत खर्च केला. तर शेवटचा चेंडू इथे मात्र सुरेख मोठा फटका खेळला जातो. यस, षटकार वाजव डीजे. थँक यू डीजे. सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी जलप्रभाचा जलराज काय फलंदाजी करतोय. थोडंसं महागडा शतक मिस्टर महेंद्र यांचा, जवळजवळ 29 रन खर्च केलेत. आता दुसरा शतक हाताळतोय तो मिस्टर गौरव. बघूया गौरवला मात्र आता थोडंसं सांभाळावं लागेल, टीम बॅलन्स करावं लागेल. बघूया त्या पद्धतीने शतक हाताळतो का ना मिस्टर गौरव. सुनील फलंदाज मार्कवर, इथे मात्र खराब चेंडू, वाईट, एक अतिरिक्त धाव. संघाचा स्कोर झाला तर 30. वायू संघाला मात्र थोडंसं गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आणि पुरेपूर फायदा घेताना पॉवर्ड बाय जलप्रभा षटकार वाजव डीजे. थँक यू डीजे. 6 रनात भर स्कोर झाले तो 36. काय बल्लेबाजी करायला लागले दोन्ही फलंदाज. एका साईडला जलराज तर एका साईडला सुनील. दोघे पण तगडे बल्लेबाज, ज्या पद्धतीने फलंदाजी करतात लाजवाब. एकावर तू खेळ, एकावर मी खेळतो अशी कामगिरी करताना. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून जातोय. ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षक
2 राव मात्र धावून काढला. चांगली रनिंग द बिटवीन. 2 रनात भर स्कोर झाला तर संघाचा 38 धावा. आता मात्र थांबवा लागेल. जर स्कोरबोर्डचा विचार करायला लागतो, खूप मोठा डोंगर उभा केला आहे मिस्टर सुनील मिस्टर जयराज. इथे मात्र जोडी तोडावी लागेल. बघूया गोलंदाज भावी पडतोय कॅचवर गौरव. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल आणि इथे रनआउट गेला. मात्र संधी होती परंतु चांगली रनिंग द बिटवीन. 1 रन मारचा खर्च केला जाईल. स्कोर झाला तो 39. 3 चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत मिस्टर गौरव जलराज. इथे मात्र हलक्यातने सिलेमेंट ऑनच्या दिशेने खेळून काढलं. 1 रन मात्र नक्की भेटेल. 1 रनात भर. 40 शेवटचे 2 चेंडू आहे ना बाकी पॉवर प्लेचे. फुलटॉस चेंडू तेवढाच पुरेपूर फायदा घेताना परंतु इथे मात्र थोडासा फटका हुकला आणि एक मोठा गडी बाद सुनीलच्या रूपात ढीज. पप्पूभाई योगेश योगेश थँक्यू डिजे. आता मात्र फलंदाज मैदानात होता तो मिस्टर योगेश. बघूया संधी मात्र दिली आहे योगेशला. बघूया संधीचा सोना करतो का नाही. शेवटचा चेंडू बाकी. स्कोर झाला तो 40. आता मात्र थोडंसं थांबवायला केलं की दुसरा षटक चालू आहे. मिस्टर फलंदाजी मार्कवर योगराज. हलक्या हातोने कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. 1 रन. 1 रन फक्त मिळेल. 1 रनच्या भरतीनंतर स्कोर झाला तो संघाचा 41. जलप्रभा संघ 41. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. डीजे तिसरा शतक हाताळतो मिस्टर रिंकेश. बघूया आता मात्र थोडंसं गोलंदाजी करावी लागेल YU11 संघाला. जर स्कोरबोर्डचा जर विचार केला तर खूप मोठा डोंगर उभं केला आहे. 41. इथे मात्र फुलटॉस चेंडू डीप माइंडच्या दिशेने बॉल जातोय. थोडंसं लूज फिल्डिंग केली जाते. त्याचा परिणाम मात्र 2 रन मात्र नक्की भेटेल. 2 रनात भर स्कोर झाला तर संघाचा 43. म्हणजे याशी उर्विक. फुलटॉस चेंडू तेवढाच पुरेपूर फायदा घेताना यस बॉल जाईल का. पॉवर बाय जलप्रभा. षटकार वाजव डीजे. थँक्यू डीजे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतात लाजवाब. इथे मात्र एक खराब चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. 1 रनात भर स्कोर झालाय तो 50. 100चा पाठलाग पूर्ण करतो की नाही बघूया.
ते मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा वाईट, एक अतिरिक्त धाव. 51. जर रिंकेशने जर हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. प्रमोद भंडारी करून जर हॅट्रिक विकेट घेतली तर 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. बघूया रिंकेश यांना, बघूया अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत. ते मात्र 2 रन मात्र धावून काढलेत आणि स्कोअर सरकतोय 53. ते मात्र यार्क पद्धतीचा चेंडू, थोडासा ब्लॉक चेंडू हाताळला गेला होता. डॉट चेंडू, सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक. शेवटचे 2 चेंडू ना बाकी. इथे मात्र मोठा फटका खेचला जातो. यस, परंतु इथे मात्र सुरेख झेल घेतलाय मिस्टर. सुरेख झेल टिपला गेलाय मिस्टर रिक्षित. असं वाटलं होतं की षटकार जाणार की काय, परंतु तिथे मात्र झेप घेतली हवेमध्ये आणि सुरेख झेल टिपला गेला मिस्टर रिक्षित. शेवटचा चेंडू बाकी. इथे मात्र सुरेख गोलंदाजी हाताळतोय मिस्टर रिंकेश. एक गडी बाद केला आपल्या गोलंदाजी मधून आणि 3 षटक संपल्यानंतर संघाचा स्कोर झालाय तो 53. 2 गडी बाद 53. डीजे बॉलिंग बॉलर तो झाला ना मिस्टर गौरवला परत संघाची 4थी वर आणि वैयक्तिक 2रे वर घेऊन येतो मिस्टर गौरव. बघूया थोडंसं महागडा शतक टाकलं होतं परंतु आतापर्यंत एक तर मिस्टर जलराज. इथे मात्र सरळ बुंद्यात टाकला गेलाय. बघूया रनआउट गेला. संधी मात्र होती परंतु सुरेख गोलंदाजी. आता मात्र जलराजला थांबवलाय मिस्टर गौरव. डॉट चेंडू. इथे मात्र फिरून मोठा फटका खेळला जातो लॉंग लेगच्या दिशेने. आर पार सीमा पार षटकार. डीजे थँक्यू डीजे. जलराज एक नावाजलेला फलंदाज आहे ज्याला पॅकर मध्ये पण बोलावलं जातं. चांगल्या चांगल्या टीम मध्ये महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये पॅकर म्हणून बोलवलं जातं. तोच आज या मैदानात जायच्या या मैदानावर. बघूया ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चांगलं सुरेख गोलंदाजी मिस्टर गौरव यांची. 1 रन सुरेख रत्त पूर्ण केले. 2ऱ्या रनसाठी हा ना करता 2रे रन सुद्धा सुरेख रत्त पूर्ण केल्यात. 2 रनात भर स्कोर झाला तर संघाचा 61. 61 धावा. थोडंसं थांबवावं लागेल. बघूया मिस्टर गौरव थांबवते का नाही. जलराजला आउट मात्र करावा लागेल. स्कोअरबोर्डचा जर विचार करायला गेला 61 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनपर्यंत
काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करताना डीप पॉइंटच्या दिशेने सरळ सीमा पार चौका वाजव डीजे. थँक्यू डीजे. 65 धावा आतापर्यंत. बघूया परत एकदा मिस्टर गोलंदाजी मार्गवर गौरव. आता मात्र फिरून मारण्याच्या नांदात मात्र फाईन लेगच्या दिशेने तिथे मात्र एसटी रक्षक होता त्यामुळे कोणतीच रिक्स नाही घेतलं. डॉट चेंडू शेवटचा चेंडू आहे ना बाकी. बघूया जलराज जयराज शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळतं मिस्टर गौरव. ते मात्र मोठा फटका. बघूया संधी मात्र होती मात्र जजमेंट चुकला आणि ते परत वन बाउन्स चौका वाजव डीजे. थँक्यू डीजे. 69 ऑन द बोर्ड. 4 षटक संपल्यानंतर 69 धावा झाल्यात आतापर्यंत. मला वाटतं थोडंसं झेलबाद व्हायला चान्स होता परंतु थोडंसं जजमेंट चुकला. जजमेंट घेता आला नाही आणि त्याचा परिणाम मात्र 4 धावा मिळाल्या. आणि जयराच्या वैयक्तिक 42 धावावर आतापर्यंत खेळता. बघूया 8 धावा फक्त अर्धशतकसाठी बाकी आहेत. बॉलर कोण रे? बॉलर रिक्षित शेवटचा शतक हाताळतोय. बघूया थोडंसं प्रेशर मात्र असणार आहे. 69 ऑन द बोर्ड. तेंडुलकर बघूया ते मात्र थोडंसं चुकला गेलाय. बघूया इथे मात्र जलराजवर फोकस मात्र असणार कारण की त्याची बॅट चालली आहे आणि इथे मात्र रनआउट व्हायला गेला तेंडुलकरला. डीजे अभिषेक. आता मात्र अभिषेकला कॉल दिला जाते. बघूया अभिषेक आता मैदानात दाखल झालाय. जलराज मात्र इथे फायर होताना. बघूया फक्त 8 धावाचा अर्धशतकसाठी पाठलाग करायचा आहे. 5 चेंडू येणं बाकी आहे. बघूया जलराज इथे मात्र मोठा फटका मारायच्या नांदात बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघूया इथे मात्र थोडीशी गचाड क्षेत्ररक्षण. परिणाम मात्र 2 रन मात्र नक्की भेटतील. 2 रनात वाढ. स्कोर झालाय तो 71. वैयक्तिक 44 धावावर खेळत आहे. बघूया षटकार लावतोय की नाही. दोन्ही स्टाईल मध्ये आपले हाफ सेंचुरी बनवतो का नाही लक्ष मात्र असणार आहे जलराज. 4 चेंडू अजून बाकी. इथे मात्र मोठा फटका खेळला जातो. यस पॉवर बाय जैल प्रभास षटकार डीजे आणि अर्धशतक सुद्धा पूर्ण होत आहे. टाळ्या झाल्यात पाहिजे जलराज साठी. थँक्यू डीजे. जलराज मात्र सांगून देतं का मला पॅकर बोलवतात अशी कामगिरी करताना जाई मैदानावर सुद्धा. बघूया ते मात्र यार पद्धतीचा चेंडू कव्हर स्क्वेअरच्या दिशेने बॉल जातोय. 1 धावा पूर्ण केलाय. दुसरी धावा सुद्धा आरामात पूर्ण केला. 2 रनाच्या भरतीनंतर स्कोर झाला तर संघाचा 79. 2 षटक अजूनपर्यंत शिल्लक. बघूया 52 धावावर वैयक्तिक 52 धावावर खेळतोय. काय बॅटिंग करतोय जलराज जयराज. इथे मात्र यार पद्धतीचा चेंडू 1 धावा काढले. बघूया यस धावेल का. 2 रनासाठी दुसऱ्या रनाचा कॉल असणार आहे आणि दुसरा रन सुद्धा
अचूक पद्धतीने पूर्ण करतायत. नॉट आउट. अंपीरचा डिसिजन मला वाटतं नॉट आउट असणार आहे. चांगली रनिंग द बिटवीन. 2 रनात भर. स्कोर झाला तो संघाचा 81. शेवटचा चेंडू येणं बाकी. आजच्या दिवसातला सगळ्यात हाय स्कोर 81 धावा. अजून परत शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. मिस्टर जयराज. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. एक मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पॉवर बाय जलप्रभा षटकार डीजे. ते मात्र पहिलाच षटक हाताळतोय तो मिस्टर जयराज, स्वतः कॅप्टन संघाचा टीम हँडल करतोय, पूर्ण क्षेत्ररक्षक लावून घेतोय.
उतरलेत खेळायला रिक्षेत आणि दोन फलंदाज मात्र वायू 11 संघाचे उतरलेत रिक्षित आणि संकल्प. बघूया रिक्षित ऑन स्ट्राईक. जयराज शॉर्ट पद्धतीचा चेंडू पहिलाच खराब चेंडू वाईट. एक अतिरिक्त धाव श्री गणेशा होत्या आपल्या संघासाठी 1 रनाच्या अवधीनंतर. परत एकदा जयराज. इथे मात्र शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट. फोकटची रन सांगतात आपण. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बैठक शॉट मारण्याच्या नादात बॉल चुकवला गेला. डॉट चेंडू चांगला कमबॅक मिस्टर जयराज स्वतः कॅप्टन संघाचे. बघूया आपल्या संघाने घेऊन चालतोय 88 धावाचं आव्हान ते दिला. इथे मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. यस जातोय वायू पॉवर बाय चौकाटीचे. थँक्यू. हलक्या हाताने खेळून काढलाय लॉंग लेगच्या दिशेने आणि चौका. चांगली सुरुवात 6 धावा आतापर्यंत 2 चेंडू. इथे मात्र परत मोठा फटका मारण्याच्या नादात मिडॉलच्या दिशेने बॉल निघून जाईल. 1 धावा पूर्ण केल्यात आणि 1 धावण्यावर समाधान मानावं लागेल. 1 रनात वाढ स्कोर झाला तर संघाचा साथ थोडा हाणामारी करावी लागेल कारण की स्कोरबोर्डचा जर विचार केला गेला तर 88 रनाचं आव्हान मात्र ठेवलं गेलं आहे वायू 11 संघाला. मिस्टर संकल्प फलंदाजी मार्कवर. ते मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. खराब पैकी 1 अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. स्कोर झाला तर 8. जवळजवळ 17 ते 18च्या रन रेटने चालावं लागेल UY11 संघाला. बघूया परत एकदा जयराज. इथे मात्र डीप एक्स्ट्राच्या दिशेने बॉल ढकलून लावलाय. बघूया जाईल काय नाही. ते धावतोय 2 रन मात्र नक्की वाचवले आपल्या संघासाठी. 2 रनावर समाधान मानावं लागेल. 2 रनात भर स्कोर झालाय तो 10. पहिला षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. बघूया इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट. 1 एक्स्ट्रा रन. स्कोर झाला तर 11. 2 बॉल बाकी आहेत ना अजून. 2 चेंडू बाकी आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नंतर बॉल चुकवला गेला. डॉट चेंडू चांगला कमबॅक जयराज यांचा. डॉट चेंडू शेवटचा चेंडू येणं बाकी. पहिलं शतक हाताळतोय मिस्टर जयराज स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे. काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. जवळजवळ 58 रनाचा वैयक्तिक धावा 58 बनवले स्वतः एकट्याने. आणि इथे मात्र परत एकदा पुन्हा डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी. फक्त 11 धावा खर्च केल्या तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तर 11. डीजे यानंतर आपल्याला 40+ चे सामने सुद्धा पाहायला भेटणार आहेत. तर
आपल्याला काका दिसणार आहे, कोणाचा आजोबा दिसणार आहे, तर कोणाचे वडील दिसणार आहेत, कोणाचे पप्पा दिसणार आहेत. आवर्जून मॅच बघूया. आणि इथे ग्राउंड सुद्धा खूप भरलेला आहे प्रेक्षकांनी. मी झाई गावाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की पुढच्या वर्षी जर तुम्ही मॅच ऑर्गनाइज करणार असतील तर प्लीज महिलांना सुद्धा एंट्री द्या. त्यांना सुद्धा खेळायची इच्छा असते तर त्यांच्यासाठी तुम्ही ऑर्गनाइज करा टुर्नामेंट. दुसरा शतक हाताळतोय तो काय रे. इथे मात्र लॉंगनच्या दिशेने सरळ सीमापार चौका 4 रनात भर डीजे. मिस्टर दक्षित दुसरे ओव्हर घेऊन येते. इथे मात्र मोठा फटका, बरेच काळ बॉल हवेत गेलाय बघूया. तिथे मात्र जयराज थोडा कॉल मिस्टेक, परंतु कोणतीच न चुकी करता एक चांगला झेलबाद केलाय, मोठा गडी बाद तंबूत मात्र परत येतोय डीजे. थँक्यू डीजे. मिस्टर जलराज काय कॅच टिपला गेला. मला वाटते जलराज इथला चॉकलेट बॉय आहे, कारण की त्याने जसा कॅच टिपला तसा आपला महिला वर्ग मात्र एकदम अत्यंत खुश कसा तो तसा त्या प्रकारे झाला. मला वाटतं जयराज आपला चॉकलेट बॉय आहे जाईगावचा. दक्षित दुसरा बॅट्समॅनचं नाव महेंद्र. माझ्या पहिलाच चेंडूत प्रहार करतोय, परंतु इथे मात्र थोडेसे कचाड क्षेत्ररक्षण. परिणाम मात्र 2 रन मात्र नक्की भेटतील. 2 रनात भर स्कोर झाला तर संघाचा 17. महेंद्र बघूया पहिल्याच चेंडूत प्रहार करताना दिसला. बघूया क्षमता या बॅट्समॅन मध्ये सुद्धा. इथे मात्र मोठा फटका, बरेच काळ बॉल हवेत गेलाय बघूया. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते, संधी मात्र दिली जाते. संधीचं सोनं करेल का नाही लक्ष मात्र असणार आहे महेंद्रावर. बघूया दक्षित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, लाजवाब कंजूसी बॉलिंग करतोय आतापर्यंत. स्कोर झाले तर संघाचा 18. दक्षित ते मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल चेंडू मात्र डॉट करता. सुरेख गोलंदाजी मिस्टर दक्षित. इथे मात्र परत पुन्हा एकदा डॉट चेंडू, सुरेख गोलंदाजी करताना दिसला मिस्टर दक्षित. जलप्रभा संघातून 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तर संघाचा 18. 1 गडी बाद. डीजे इथे मात्र आता चौकार आणि षटकार येणं गरजेचं आहे, कारण की स्कोरबोर्डचा विचार केला तर 88 रनाचं आव्हान आपल्याला पाठलाग करायचं. त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. बघूया इथे मात्र महेंद्र. बघूया
इथे मात्र मोठा फटका खेचला जातो. यस जाईल का आर पार सीमा पार YU11 षटकार ड्रीज. थँक्यू डीजे. बघा महेंद्रला सुद्धा फटकेबाजी केली होती जयराजने. आता उलट होत आहे, जयराजला सुद्धा फटकेबाजी करतो महेंद्र. बघूया अशीच फटकेबाजी करावी लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. इथे मात्र परत एक मोठा फटका मारण्याच्या मिड ऑफच्या दिशेने बॉल जातोय. बॉल हवेत परंतु इथे मात्र सेफ शॉट. एकच रन खर्च होईल. एका रनात भर स्कोर झाला तर संघाचा 25. संकल्प एक मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल. इथे थोडस गचाळ क्षेत्ररक्षक. एक रन धावत काढले. दुसऱ्या रनासाठी कॉल असणार आहे. दुसरे रन सुद्धा पूर्णपणे पार केले आहे आणि 2 रनाच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो संघाचा 27. थोडेसे षटकार आणि चौकार येणे गरजेचं आहे. बघूया 2 फलंदाज मात्र मैदानात दाखल आहे. तर संकल्प महेंद्र फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र परत मिडॉनच्या दिशेने बॉल निघून जाईल. इथे मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षक. 2 रन मात्र परिपूर्ण पार केले आहेत. 2 रनात वाढ. स्कोर झाले तर संघाचा 29. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. तर इथे मात्र खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. 30 रन. शेवटचा 2 चेंडू येणं बाकी आहेत. वैयक्तिक दुसरे ओव्हर टाकत आहे मिस्टर जयराज. ते मात्र सुरेख गोलंदाजी. आता मात्र डॉट चेंडू केला जातोय. थोडस एकतर्फी सामना होताना दिसतोय. कारण की जर स्कोरबोर्डचा विचार करायला गेला तर 88 रनाचं आव्हान पाठलाग मात्र करायचं. परंतु इथे तशी फटकेबाजी दिसत नाहीये. शेवटचा चेंडू मिस्टर जयराज गोलंदाजी मार्कवर. ते मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बॉल परत डॉट केला जातोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झाला 3-1 घडी बाद डीजे. थँक्यू डीजे. चला 22 तारखेला सोमवारी अयोध्येला प्राणप्रतिष्ठाचं आयोजन होणार आहे. तर आपल्याला सुद्धा इथे घर बसल्या दिवाळी साजरा करायचा आहे. तर प्रत्येक महिला वर्गांना मी विनंती करेल की आपल्या अंगणात गुढी उभी करायची आहे. तसेच पंत्या वगैरे लावायच्या आहेत आणि एक आपण दिवाळी कशी साजरा करतो तशी दिवाळी साजरा करायचं आहे. एक आपल्यासाठी आनंदमय दिवस असणार आहे. 22 तारीख वार सोमवार. तेंडुलकर या आत्ता मात्र 4था षटक घेऊन येते. बघूया इथे मात्र थोडंसं फटकेबाजी करावी लागेल मिस्टर संकल्प. शॉर्ट चेंडू तेवढाच पुरेपूर फायदा घेताना यस YU षटकार डीजे. थँक्यू डीजे. खूप उशीर का होईना परंतु फटकेबाजी अजूनपर्यंत चालू आहे. 2 बल्लेबाज संकल्प आणि महेंद्र यांच्यात ताकद आहे. बघूया. थँक्यू डीजे.
इथे परत एकदा मोठा फटका खेळला जातोय पॉवर बाय UY11 षटकार डीजे. त्रेचाळीस रन झालेत आतापर्यंत आणि मला वाटतं 9 चेंडू 45 धावा. 9 चेंडू 45 धावा. षटकाराची गरज आहे. बघूया असे षटकार ठोकावे लागतील जर मॅच जिंकायचं असेल तर. बघूया तर बॅक टू बॅक 2 लगातार षटकार ठोकावले जात आहेत. मिस्टर संकल्प थोडासा उशीर का असो ना परंतु आता मात्र ऑन फायर होते मिस्टर संकल्प. तेंडुलकर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र डीप पॉइंटच्या दिशेने बॉल निघून जातोय परंतु इथे मात्र 2 रन मात्र नक्की अडवलेत आपल्या संघासाठी. 2 रनात भर स्कोअर झाला तर संघाचा 45. 8 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 8 चेंडू तर 43 धावा बनवायचे आहेत. मला वाटतं जवळजवळ षटकारच मारावे लागतील. आता मात्र डॉट नाही सॉरी वाईट खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. स्कोअर झाले तर 46. 8 चेंडू 42 धावा. 8 चेंडू 42 धावा. मिस्टर तेंडुलकर इथे मात्र डीप एक्स्ट्राच्या दिशेने बॉल निघतोय परंतु तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 1 रन खर्च होईल. 1 रनात भर स्कोअर झालाय तो. 47. शेवटचा चेंडू येणं बाकी 4थ्या षटकातला. 7 चेंडू 41 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडूला षटकार ठोकावे लागतील. सामना एक तरफ होताना परंतु बघूया 7 चेंडूत 7 षटकार ठोकावे लागतील तर काय मॅच जिंकू शकतात. बघूया UY11 संघ महेंद्र. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र बॉल चुकवला गेलाय. आता मात्र सामना एकतर्फी होताना 6 चेंडू 42 धावा. डीजे थँक्यू डीजे. आता मात्र सुनीलला 5वं शतक हाताळतोय मिस्टर सुनील. बघूया आता मात्र एकतर्फी होताना सामना. मला वाटतं जलप्रभास संघ आपला सामना मात्र एकतर्फी करताना आपल्या ताब्यात घेताना खराब चेंडू वाईटच्या रूपात 1 अतिरिक्त धाव. संघाचा स्कोर झाला तर 48. 48 धावा. 6 चेंडू 40 धावा. इथे मात्र 9 चेंडू आला आणि आता मात्र परत एकदा संधी मिळाली आहे. आता मात्र 6 बोलात 34 रनाची गरज. बघूया 6 षटकार ठोकावे लागतील. 1 चौकार 5 षटकार ठोकावे लागतील. पहिला बाउन्सर होता. 2 ना 1 बाउन्सर अलाउड आहे. चला अंपायर डिसिजन सांगायचंय. 9 चेंडू आहे का? चला वॉर्निंग दिलाय. सॉरी
नाही नियम चला चला पंचांच्या नियमानुसार तुम्हाला ऐकावं लागेल कारण की नियम तोच सांगतो. आपण नियमानुसार जर गेलो तर पहिली वॉर्निंग दिली जाते तर नियमानुसार आपल्याला खेळायचं आहे. इथे मात्र वाईट चेंडू नाही 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 दिला. निमले नाव बोल निमले अंपायर ना पाले करा वार्निंग आहे बी. इथे मात्र डॉट चेंडू. आता मात्र परत सामना एकतर्फी होताना किती पाहिजेत? 4 चेंडू 34 धावा. पॉसिबल नाहीये मॅच जिंकणं. बघूया ते मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र बॉल जातो फाईन लेगच्या दिशेने. 1च रन खर्च होईल. 1 रनात भर स्कोर झाला तो. पण 54 शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहे. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे. एक बॉल 24 बघ केली बघ छगी. तीन मॅच झालं फक्त 4 मॅच झालं. आता मात्र आपल्या झाई गावातले लेजंड प्लेयर मध्ये मैदानात दाखल झालेत. अबाव 40 प्लेयरचे सामने आता चालू होणार आहेत. आपले झाई गावातले जुन्ने पुराणे लेजंड प्लेयर आता मैदानात दाखल